9 मार्चला विधानसभेमध्ये धुळे सोलापूर महामार्गाचा विषय होता। या रस्त्यावर बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास दिला जातो, अडवलं जातं। त्यांचे जे काही वाढीव मावेजा आहे 15%, याच्यामध्ये कमिशन घेतलं जातं। अशा प्रकारची शेतकऱ्यांची माझ्याकडे तक्रार होती, शेतकऱ्यांची तक्रार शासनाकडे होती। या महामार्गावर बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक आणि त्यांचे सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे, पांडुरंग पाटील आणि इतर जिल्हाधिकारी कार्यालयातले कर्मचारी, डेटा ऑपरेटर आणि या महामार्गाचे अधिकारी यांनी सगळ्यांनी मिळून बोगस लाभार्थ्यांच्या नावावर 70 कोटी रुपये उचललेले आहेत। मी हा प्रश्न लावून धरला होता। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे तक्रारही केली होती आणि 70 कोटी तर उचलले यांनी, परंतु या जिल्हाधिकारी महोदयांनी आणि या विशेष भूसंपादन अधिकारी यांनी 310 कोटी रुपये उचलण्यासाठीच्या सगळ्या प्रक्रिया केल्या। बोगस पैसे उचलण्यासाठी, बोगस लाभार्थी आणि या महामार्गात जमीन गेली असं दाखवून बनावट काही लाभार्थी तयार केले आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक, विशेष भूसंपादन अधिकारी आणि हे सगळे 10 कर्मचारी यांनी मिळून 310 कोटी रुपये उचलण्यासाठी त्याचा अहवाल फायनल केलं, परिशिष्ट 16ब। आणि हा प्रश्न सभागृहात आला। सभागृहात आल्यानंतर मी बावनकुळे साहेबांना पत्र दिलं, त्यांनी त्याच्यावर शेरा लिहिला आणि तात्काळ कारवाईच्या सूचना दिल्या। 10 लोकांवर कारवाई झालेली आहे। विशेष भूसंपादन अधिकारी यांच्यावर कारवाई झालेली आहे। पांडुरंग पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे। महामार्गाचे जे काही अधिकारी आहेत राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। असे एकूण 10 लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे। मात्र जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई झाले पाहिजे अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे। याच्यातले मुख्य आरोपी आहेत ते अविनाश पाठक, तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यावर कारवाई करणं, यांच्यावर गुन्हा दाखल करणं आणि हे 70 कोटी रुपये जिल्हाधिकारी आणि ह्या 11 लोकांच्या प्रॉपर्टीवर बोजा टाकणं आणि हे 310 कोटी रुपये उचलण्याचा जो डाव होता या सगळ्या लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे अशा प्रकारची मागणी होती। बावनकुळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की जिल्हा अधिकाऱ्यांची आम्ही तातडीनं चौकशी करून त्यांच्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करू अशा प्रकारचा माझ्या पत्रावर शेरा लिहून त्यांनी ते प्रधान सचिवाकडे पाठवलेला आहे।